मध्ये एक गोष्ट लक्षात घेते की एक मार्केट जे आहे ते ऑल टाइम हायच्या आसपास जे आहे ते गॅप अप केलं आणि गॅप अप केल्यानंतर तिथंच कन्सॉलिडेशन करून विथ गॅप जे आहे ते प्रोस्पेक्टस करताना दिसतंय. तर एक इन जनरल टेक्स्ट बघा, इथं मार्केटने क्लोज केलं होतं डायरेक्टली गॅप अप जो आहे तो जवळजवळ 1245 पॉईंटचा गेला होता. म्हणजे गॅप जो आहे तो इकडनं क्रिएट झाला होता. जनरली गॅपच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर गॅप्स आर लाईक सपोर्ट्स. म्हणजे हा एक स्ट्रॉंगर डिमांड झोन आहे. बट याच्यामध्ये उलट्या बाजूने जर बघितलं तर पुन्हा इकडे जे ते गॅप्स तयार होऊ राहिलेत. म्हणजे जर सोमवारच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवस जर मार्केट जर गॅपअप जर ओपन करतंय तर ऑब्विसली हे जे झोन्स असणार आहे हे सप्लायरचे झोन्स असणार आहे, कारण ऑलरेडी मार्केटने इथं काय केलेलं आहे, सेल ऑफ केलेलं आहे. मग इथं एक ऑपॉर्च्युनिटी बेस्ट राहणार आहे मार्केटला सेलिंगसाठी. म्हणजे जर चांगला प्रॉपर रिस्क रिवॉर्डचा हिशोब जर करायचा तर, कारण तिथं एक रिवॉर्डच्या हिशोबाने एक चांगले शॉर्टिंगची ऑपॉर्च्युनिटी राहील. प्रिव्हियस स्विंग हाय जो आहे तो तुमचा स्टॉप लॉस असू शकतो आणि पर्टिक्युलर 1:3चा रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने गोष्ट आपल्याला क्रिएट होताना दिसते. बट जर मार्केट सोमवारी अगेन न्यूज फ्लोमुळे जर गॅप डाऊन जर झालं तर ऑब्विसली तिथं काही न करणं हे महत्वाचं आहे. प्रॉपरली ह्या झोनपर्यंत वेट करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये एक लॉंग पोझिशन जी आहे अगेन थोडंसं रिस्क मोठं असेल आणि त्यामध्ये एक ह्या पर्टिक्युलर झोनपर्यंत लॉंग जायला व्यवस्थित राहील आणि तो रिस्क रिवॉर्ड 1:3च्या हिशोबाने जाताना दिसेल. आता ही प्राइस ऍक्शन जी झाली आहे ती कशा पद्धतीने झाली आहे ते आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊयात. जेव्हा केव्हा मार्केटमध्ये तुम्हाला गॅप दिसतात, आता एक ऑब्झर्व करा. हे जे 3 फेब्रुवारीचं जे प्राइस ऍक्शन जी होती ही गॅप अप झाली होती, एवढी मोठी कॅन्डल झाली होती. आणि ह्या कॅन्डलच्याच इन बिटवीन प्राइस जी आहे ती कन्सोलिडेट होत होती एक छोट्याशा रेंजमध्ये. इथं गॅप झाला, त्या गॅपला 2-3 वेळेस प्राइसने टेस्ट केलं बघा. इथे एकदा टेस्ट केला आणि इथे एकदा टेस्ट केला. आता मी तुमच्यासाठी याला व्यवस्थितरित्या झूम इन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे चेक करा. तर हा जो गॅप जो तयार जो झाला होता, राईट, हा जो गॅप जो तयार झाला होता याच्यामध्ये ह्या झोनला प्राइसने काय केलं, टॅप केलं इथे. इथं टॅप केलं आणि परत एकदा ह्या ओपनिंगच्या कॅन्डलने सुद्धा टॅप केलं. पण याच्यावरती जी प्राइस क्लोजच झाली नाही, कारण ऑलरेडी हे एवढं मोठं गॅपअप झालेलं होतं. आणि मार्केटनी त्या पर्टिक्युलर झोनच्या खाली इथं क्लोज दिलं. क्लोज दिल्यानंतर डायरेक्टली मार्केट काय आलं, गॅप डाऊन झालं. अगेन थोडंसं रिटेस्ट करण्याचा प्रयत्न केला. ही एक रोल रिव्हर्सलचा झोन होता, कारण इथं काय काम केलं होतं त्यांनी, सपोर्टचं काम केलं होतं 2 वेळेस. इथं पण एक क्लोजिंग दिली होती म्हणून मार्केट जे अगेन त्या झोनच्या आसपास आपल्याला जाताना दिसत नाही. पुन्हा एकदा जर मार्केट फ्लॅट ओपनिंग जर होतं उद्याच्या हिशोबाने, तर फ्लॅट ओपनिंगच्या हिशोबाने एक गोष्ट लक्षात ठेवायची, मार्केटला जी सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती 25,663चा झोन आहे, जो की एक मायनर राहील. कारण मार्केट इथं 2 वेळेस, तीन वेळेस ऑलमोस्ट काय आलेली आहे, एक सपोर्ट केलेला आहे. आता ते टर्न इन टू रेजिस्टन्स होईल. ते तुम्हाला कॅन्डल तीच सांगून राहिली की बाबा इथं सोल्ड इन टू होण्याची ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे हा एक झोन असा आहे की तो एक सेलिंगचा असू शकतो. मग तोपर्यंत आपण शांत राहणं गरजेचं आहे. आपलं जे स्वतःचं थिंकिंग जी अप्रोच जी असू शकते त्या पर्टिक्युलर हिशोबाने आपण लक्ष ठेवणं गरजेचं असतं. आणि म्हणून हे जे प्रोबेबल झोन जे आहेत त्या झोन्सकडे आपण लक्ष ठेवायचं. मग ह्या करंट मार्केटपासून बाईंग करायचं का? नक्कीच नाही, कारण याच्यामध्ये ओव्हरऑल ट्रेंड जो आहे तो डाऊन साईडला गॅप फिलिंगच्या हिशोबाने आपल्याला त्या दिशेमध्ये, ट्रेंडच्या दिशेमध्ये एंट्री करायची. मग तेवढा संयम, तेवढा पेशन्स जो आहे तो ठेवणं गरजेचं आहे. उद्या होईल किंवा ह्या आठवड्यात होईल, जेव्हा केव्हा प्राइस ह्या झोनच्या आसपास येईल तुम्हाला माहिती असणार आहे नेमकं तुम्हाला तिथं काय करायचं. एक छोटंसं रिस्क, जर तुम्ही चुकीच्या असू शकाल तर बेस्ट आहे. याच्यामध्ये 2 प्रोबेबिलिटीज आहे. प्रोबेबिलिटीज काय आहे, कारण हा एक सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा काम करणारा झोन आहे, रोल रिव्हर्सल. प्लस इथं ऍडिशनल आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे काय इथं झालेली, ती म्हणजे गॅप डाऊन झालेला आहे. म्हणजे इथं सुद्धा कोण आहेत, सेलर्स आहेत. म्हणजे दोन गोष्टी तुमच्यासाठी व्यवस्थितरित्या काम करतात. आता हे रोल रिव्हर्सल का, कारण त्याने इकडं जवळजवळ किती वेळेस सपोर्टचं काम केलंय, 3 टाइम जे आहे तिथं काय झालंय, तो सपोर्टचं काम केलंय. आता प्राइस त्याच्या खाली गेली, जेव्हा केव्हा किंमत त्या झोनच्या खाली किंवा त्या लेवलच्या खाली जाते त्यावेळेस तो रेस्टन्स होतो आणि त्याचाच इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला ह्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास इथं बनताना दिसला. म्हणून उलटी वीक होते, थोडंसं ब्रेकडाऊन झाल्यासारखं आहे. बट अगेन इकडे लेफ्ट हँड साईडला थोडासा सपोर्ट आहे. मार्केट जर फ्लॅट ओपनिंग होतं, पुलबॅक जर करतं, तर ह्या झोनमध्ये एक चांगला रिस्क रिवॉर्डवाला झोन राहील. आणि त्यामध्ये शॉर्ट पोझिशनच्या हिशोबाने जर आपण कन्सिडर करायचं जर झालं तर एक 50 पॉईंट पर्यंत स्टॉप लॉस जर कन्सिडर केला आणि तिकडनं ह्या पर्टिक्युलर गॅप फिलिंगच्या हिशोबाने जे एक टार्गेटेड झोन जे ते आपल्याला बनताना तिथं दिसू शकतात. मग या छोट्याशा गोष्टींना आपण लक्ष ठेवण्याचं गरजेचं आहे. मग काय,
मॉर्निंग पासून ट्रेड करायला पाहिजे का? नक्कीच नाही. प्रॉपरली तुमच्या झोनच्या हिशोबाने तुम्ही जी काही स्टडी केलेली, तुम्ही जे काही सेटअप यूज करताय त्या सेटअपच्या हिशोबाने लक्ष द्या. आता 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये जाऊ. 15 मिनिट मध्ये स्ट्रक्चरला कसं समजून घ्यायचं ते एक आपण इथं व्यवस्थित अंडरस्टँड करू. जेव्हा केव्हा मार्केटमध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे नाही आहे हे कसं ओळखायचं? जो कुठला स्टॉक असेल, कुठला इंडेक्स असेल, त्याच्यामध्ये जर पहिली 15 मिनिटं जी कॅन्डल ही 200 पॉईंट्स पेक्षा जास्त किंवा 1000 पॉईंट पर्यंत असेल, तिथं तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी नाही. इथं चेक करा. या पर्टिक्युलर दिवशी ही जी पहिली जी कॅन्डल होती हिची रेंज किती होती? 550 पॉईंटची रेंज होती. आणि पूर्ण दिवस काय झालं? मार्केट साईडवेज झालं, म्हणजे इथं कुठलंही ऑपॉर्च्युनिटी झाली नाही. इथं चेक करा. परत पूर्णपणे साईडवेज मार्केट होतं. इथं चेक करा, पूर्णपणे साईडवेज मार्केट होतं. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला दिसतंय की बाबा 550 किंवा 200 पॉईंटच्या वरती एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये कॅन्डल झालेली, त्याच्यानंतर पुढचे 3 ते 4 दिवस जे आहेत ते पूर्णपणे एसएल हंटिंग जे असतात, तिथं तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी नसते, ही गोष्ट लक्षात ठेवायची. नंतर बघा, इकडे मार्केटने गॅप केलं आणि त्या झोनला इथं 2 वेळा टेस्ट केलं, पण जेव्हा केव्हा प्राइस जी त्याच्या याच्या आसपास जी तिला खडताना दिसली, त्याने त्या जो स्विंग जो होता त्या स्विंगला गिव्ह अवे करताना आपल्याला दिसलं. मग याचा जे याच्यावरनं आपण काय शिकलो? याच्यावरनं हे शिकलो, जेव्हा केव्हा एक मोठी कॅन्डल आपल्याला दिसते ॲबनॉर्मल कॅन्डल, त्या कॅन्डल नंतर त्याच्यामध्ये आपल्याला चौथ्या ते 5व्या दिवसानंतरच ऑपॉर्च्युनिटी भेटणार. तोपर्यंत तिथं काही डोकं न लावणं हे एक सगळ्यात महत्वाचा रोल आहे. याच्यामध्ये कुठं काय करायचं ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. मीडियम टर्म मध्ये हा एक सेलिंगचा पॉईंट आहे आणि दुसरा महत्वाचा हा एक बाईंगचा झोन. इन बिटवीन जर मार्केट पुन्हा जर रिट्रेस करताय तर पर्टिक्युलर हे गॅप जे आहेत हे सेलरचे पॉईंट आहेत. त्या सेलरच्या पॉईंटच्या आसपास तुम्हाला कशा पद्धतीने फोकस करायचं आहे त्याची आयडिया तुम्ही तिथं घेणं गरजेचं आहे. आता ह्या कॅन्डलच्या हिशोबाने कुठं ऑपॉर्च्युनिटी नाहीये ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता एक जो पर्टिक्युलर स्टॉक जो आहे आपण फॉलो करत होतो दॅट वॉज मुथूट फायनान्स. या मुथूट फायनान्समध्ये काय झालं? इथं जर तुम्ही जर चेक केली तर जी कॅन्डल जी आहे गॅप डाऊन नंतर ऑलमोस्ट 250 पॉईंटच्या आसपास झालेलं आहे. म्हणजे इथं जी ऑपॉर्च्युनिटी जी क्रिएट जी होऊ राहिली आहे ती ऑपॉर्च्युनिटी साईडवेजचीच आहे. पुढचे 3-4 दिवस जे आहे, हे मार्केट किंवा हे पर्टिक्युलर स्टॉक जो आहे तो साईडवेज मध्ये मूव्ह करू शकतो. मग आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे? आयदर ह्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास जर गेलं तर त्याला भरपूर दिवस लागणार, भरपूर वेळ लागणार. जेव्हा केव्हा ह्या झोनच्या आसपास येणार आहे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी राहील. इन बिटवीन इथं स्पाइक्स जे आहेत बाईंग साईडचं, सेलिंग साईडचे हे स्पाइक्स क्रिएट होताना आपल्याला दिसतील. इन बिटवीन आपण जर फॉर्च्युनेट राहिलो तर मार्केट जे आहे ते गॅप डाऊन होऊ शकतं आणि त्या केसमध्ये प्रिव्हियस जो स्विंग जो आहे स्विंग लो, ह्या स्विंग लोच्या आसपास प्राइसला आपण बघणं गरजेचं आहे. जर तुम्ही शॉर्ट्स आहात तर ह्या झोनच्या आसपास त्याला बुक करण्याचा प्रयत्न करा, कारण इथं गॅप तर झालाय. जर तुम्ही गॅप जर चेक केला प्रिव्हियस क्लोजिंगच्या कम्पॅरेटिव्हली हे, तर 452 पॉईंटच्या आसपास झालेलं आहे. म्हणजे पुढील 4-5 दिवस जे आहेत तर इथं साईडवेजचं कन्सल्टेशन होऊ शकतं. 3 केस तुम्ही शॉर्ट्स आहात तर त्या शॉर्टच्या केसमध्ये या पर्टिक्युलर झोनच्या आसपास हे लक्षात ठेवायचं. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला एवढी मोठी कॅन्डल दिसते त्याला सिम्पल इग्नोर करा, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. कारण तिथं मोठे प्लेयरची प्राइस ऍक्शन जी आहे ती पूर्णपणे काय असते? साईडवेजची असते आणि तिथं फसण्याचा प्रयत्न फसू नका. सिम्पल ही गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवा. दॅट इज द सिम्पल थिंग. येस, वेबनरचं सांगत जाईल टाइम सर. ऑलरेडी आपलं रविवारच्या दिवशी कंटिन्युअस असतं, मध्ये 1-2 आठवडे मला वेळ मिळाला नाही, त्याच्यामुळे मी करू शकलो नाही. दुसरं महत्वाचं डेली टाइम फ्रेम मध्ये चेक करा. डेली टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं तर ऑलरेडी हा गॅप फिलिंग झाला. गॅप कशा पद्धतीने फिल होतं ह्या गोष्टीकडे लक्ष व्यवस्थित येतं इथं. इथं बघा, मार्केटने इथं क्लोज केलं होतं, इथं गॅप अप केलं होतं आणि त्याच्यानंतर तो एक रेझिलियंट चॅनलमध्ये प्राइस गेली. बट त्या गॅपला फिलअप करण्याकरता प्राइस आली की नाही? इथं चेक करा. म्हणजे जेव्हा केव्हा कुठलाही गॅप तयार होतो त्यावेळेस विथ रिस्पेक्ट टू टाइम जो आहे तो वेळ घेतला जातो आणि त्यानुसार त्या गॅपला टॅप केलं. पुन्हा एकदा जी काही मूव्ह झाली होती इथून तर ऑलमोस्ट ह्या पर्टिक्युलर झोनपर्यंत ती मूव्ह जी आहे ती होताना दिसते. म्हणून त्या गॅपमध्ये हाय प्रोबेबिलिटी ट्रेड्स असतात. आणि सेम ती गोष्ट इथं बघा, याला टॅप ज्यावेळेस करून राहिले त्यानंतर किती कमी दिवसामध्ये 604 पॉईंट, जवळजवळ 17.33% आसपास होतात दिसतं. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं? जेव्हा केव्हा गॅप्स ज्या आहे गॅप अप्स होतात किंवा गॅप डाऊन्स होतात ते एक स्ट्रॉंग झोन असतात. जेव्हा केव्हा प्राइस त्या झोनच्या आसपास येत असते पुन्हा एकदा खरेदीदार जे आहे ते बाईंगचा प्रयत्न ते स्ट्रॉंगली पद्धतीने ते करत असतात आणि त्या झोनमध्ये लगेच तुम्ही खरेदी केलं लगेच बाईंग झाला असं नसतं. पुन्हा एकदा रिटेस्टला प्राइस येत असते, त्या झोनला तुम्ही टॅग करणं गरजेचं आहे. आणि स्ट्रॉंगेस्ट झोन आहे. आता ह्या प्राइस झोन पाशी प्राइस बँड पाशी आली, ऑब्व्हियसली तुम्ही जर तुमच्या फेवरमध्ये प्राइस जर जाऊ राहील तर ऑब्व्हियसली त्याला टॅकल करणं गरजेचं आहे, कारण इथं अर्निंग सेशन होत्या पर्टिक्युलर स्टॉकचे.
आता दुसरं महत्वाचं आणखीन एक हे बघूया, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की नेमकं काय थिंकिंग ठेवली पाहिजे. आता चेक करा, ह्या पर्टिक्युलर निफ्टी बँकनी किती मोठी कॅन्डल जी आहे, किती मोठ्या रेंजची कॅन्डल जी आहे एका दिवसामध्ये केलेली होती. जवळजवळ 2,000 पॉईंटची कॅन्डल होते. आणि त्यानंतर जर तुम्ही नंबर ऑफ कॅन्डल जर इथं जर चेक केल्या, ह्या 3 कॅन्डल आहेत, अगेन ह्या 4 कॅन्डल आहेत, म्हणजे ह्या टोटल झाल्या 7 कॅन्डल, प्लस इथं त्याच्यामध्ये इनसाइड एक गॅप होता. त्या गॅपला निफ्टी बँकनी जे आहे ते फिल केलंय. आता जनरली जर फिल केलं तर ऑब्व्हियसली एक वरच्या बाजूला रिट्रेसमेंट जी आहे ती 60,800 पर्यंत होण्याचे चान्सेस तिथे राहतील. प्लस वरच्या बाजूला सप्लाय जोन आहे तो आपला आता सध्या हे नाही, इतक्या लवकर प्राइस तिकडे जाणार नाही. सध्या प्राइस जी आहे ह्या पर्टिक्युलर गॅप पासून ह्या पर्टिक्युलर रेजिस्टन्स पर्यंतच ट्रेड होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. मग त्या केसमध्ये काय आहे? कितीची रेंज ही 800 पॉईंटची रेंज आहे. जेव्हा केव्हा मार्केट तुम्हाला ह्या रेस्टच्या आसपास बंद येताना दिसेल, त्यावेळेस तिथं काही लोअर टाइम फ्रेममध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये काही रिव्हर्सलवाले कॅन्डल दिसत आहेत का, ते बघा आणि मग त्या सेलरच्या दिशेमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. कारण इथं 4 वेळेस जी प्राइस त्याला सेल ब्रेकआउट करू शकले नाही. ऑलरेडी रिझन त्याचं हे आहे की 2,000 पॉईंटची एकच कॅन्डल आहे, त्याच्यामुळे ती फेलच होणार आहे. आणि याच्यामध्येच इनसाइडर, मला तर असं वाटतं महिना दीड महिना जे आहे ते याच्यामध्येच इनसाइडर कॅन्डल होण्याची सगळ्यात जास्त शक्यता राहणार आहे. मोमेंटम जे आहे ह्या पर्टिक्युलर लोच्या खाली किंवा याच्या खाली ज्यावेळेस क्लोज येईल, त्यावेळेस हे 1,600 पॉईंटची मुवमेंटम जी आहे चांगल्या पद्धतीने होऊ शकते. डायरेक्टली जर उद्याच्या दिवशी मार्केट जर बिग गॅप डाऊन जर झालं तर ह्या झोनच्या आसपास तिथं सपोर्ट राहील. कारण ऑलरेडी इथं त्याने मल्टिपल नंबर ऑफ टाइम जे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं त्याने काम केलेलं आहे, म्हणून तो सपोर्टमध्ये पुन्हा एकदा इथं थोडासा आपल्याला खिचडी पॅटर्न जो आहे तो होताना दिसू शकतो. 15 मिनिटामध्ये जावा, 15 मिनिटामध्ये निफ्टी बँक तुम्हाला क्लिअर कट आयडिया देईल की नेमकं काय होऊ राहिलं. जेव्हा 3 फेब्रुवारीची मोठी प्राइस ऍक्शन इथे क्रिएट झाली, त्यानंतर प्राइस बघा किती कन्सोलिडेट झाली टाईटली. अगेन हा गॅप झाल्यानंतर किती टाईटली जी कन्सोलिडेट होताना दिसली. म्हणजे हे हर एक टाइम फ्रेम आपल्याला भरपूर काही गोष्टी आयडिया सांगत असते. म्हणून याच्या ज्यावेळेस गॅप्स तयार होत असतात त्या गॅप्सकडे लक्ष द्या. त्या गॅप्समध्ये नेमकं काय प्राइससाठी बिहेवियर आहे. तर लास्ट टाइम इथं फेक ब्रेकडाऊन दिलं होतं आणि तिकडनं रिकव्हरी केली, क्लोज केलं, गॅप अप केलं, पुन्हा इकडे गॅप डाऊन करून इकडे प्राइस येताना दिसते. पुन्हा एकदा इथं एक जो गॅप तयार झाला होता तो गॅप जो आहे तो आपल्याला फिल करताना दिसतो. म्हणजे काय, सिंपल सप्लायर्स आणि डिमांडचे सिंपल सिंपल गोष्टी लोअर टाइम फ्रेम मध्ये दिसतात, बट हायर टाइम फ्रेम मध्ये ट्रेंड दिसतो. म्हणजे हा एक कोणाचा झोन आहे? बायरचा झोन आहे का, जिथं ट्रॅप केलं होतं सेलर्सला या 3 पर्टिक्युलर कॅन्डलनी, ज्याला मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण असं म्हणतो. नंतर ह्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास इथं प्राइस बघा, इथं रिजेक्ट झाली, इथं रिजेक्ट झाली, म्हणजे रेजिस्टन्स होता, इथं तो काय होता? सपोर्ट होता, इथं कन्सोलिडेशन होता, म्हणजे इथं एक तो रेजिस्टन्स होता. पुन्हा त्या झोनच्या आसपास प्राइस आली आणि त्याने टॅप करून पुन्हा वरच्या बाजूला रिकव्हर केली. म्हणजे इथं थोडंसं कन्सोलिडेशन जे इथे होऊ शकतं. क्लिअर कट जर शॉर्ट ट्रेड जर पाहिजे तर 102च्या खाली डायरेक्टली 765 वाला जो सेक्शन जो आहे तो आपल्याला वाचून देऊ शकतो. आणि त्याच्या खाली आणखी जर प्राइस जर जाते तर ऑब्व्हियसली होऊ शकते. इन बिटवीन जर प्राइस फ्लॅट ओपनिंग करू राहिली आणि याच्यात कन्सॉलिडेट करू राहिली तर थोडं बहुत रिजेक्शन या पर्टिक्युलर झोनला, किंबहुना स्ट्रॉंगर जो सेलिंगचा झोन जो आहे तो हा पर्टिक्युलर झोन असणार आहे. तोपर्यंत वेट ऑन करणं गरजेचं आहे. कारण ह्याच्या स्ट्रक्चरवरनं आपल्याला भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येतात. म्हणजे 15 मिनिटाचे टाइम फ्रेम सुद्धा भरपूर काही गोष्टी सांगत असते. त्याला फक्त आपण मार्क करायचं इन बिटवीन. इथं मार्केट ओपन झालंय म्हणून लगेचच्या लगेच कुठलाही ट्रेड करणं नक्कीच नाही. ऑब्विसली वेट करा ह्या झोनसाठी. वेट करा, पर्टिक्युलर ह्या झोनच्या आसपास प्राइस काय येऊ राहिली ते बघा. वेट करा, ह्या झोनच्या आसपास जर क्लोज करू राहिली प्राइस तर ऑब्व्हियसली एक शॉर्ट टाइम फ्रेमच्या हिशोबाने एक रिस्क डिफाईन ठेवा. कुठल्याही ट्रेडमध्ये तुम्हाला ज्यावेळेस घुसायचं त्यावेळेस रिस्क जे आहे तुमचं डिफाईन ठेवणं सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर आहे. आता इथं समजा मला लॉंग जायचं, मार्केट कन्सॉलिडेट करू राहिलंय, तर ऑब्व्हियसली एक छोटीशी रिस्क जी आहे ती मी तिथं ठेवण्याचा प्रयत्न करेन. लेट मी शो यू. समजा मला लॉंग जायचं इथे या पर्टिक्युलर झोनला, तर मी काय लक्षात ठेवल की एक छोटीशी रिस्क आणि तिकडनं नेक्स्ट जो सप्लाय झोन जो होतो रेजिस्टन्स ठेवल. म्हणजे भलेही माझा स्टॉप लॉस हिट जरी झाला तर तिथनं मी नॉन इमोशनली जे आहे ते मी इकडनं बाहेर निघाल. समजा इकडनं याच्या खाली प्राइस मला गॅप डाऊन दिसू राहिली इथं कुठेतरी 60,000च्या आसपास किंवा 60,050च्या आसपास, मग त्या केसमध्ये मला पुढची ऍक्शन जी आहे ती ठेवणं गरजेचं आहे. कारण परत गॅप तयार होऊ राहिला प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या खालच्या बाजूला, मग पुन्हा एक छोटासा रिस्क जो प्रिव्हियस डेचा क्लोज तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि टार्गेट जो आहे जो की हा एक ट्रॅपवाला झोन आहे त्या हिशोबाने करू शकता. म्हणजे दोन्ही बाजूचे ट्रेड तुम्ही बघू शकता. एक जो ट्रेड जो आहे जो की लॉंग साईडचा ट्रेड आहे नेक्स्ट सप्लाय झोन पर्यंत. हा सप्लाय झोन का, कारण इथून बाईंग आली होती, इथून पुन्हा बाईंग आली होती, इथून पुन्हा बाईंग आली होती. हा पर्टिक्युलर
रेस्टर्न झोन हा सपोर्ट आपण कन्सिडर करू राहिलो. जर मार्केट याच्यावरती जर सस्टेन करतं, इकडे जर गॅप अप ओपन करतं आणि याच्यामध्ये लिक्विडिटी घेऊन पुन्हा वरच्या बाजूला आपल्याला ट्रॅक ऑन करताना दिसतं, तर रिस्क डिपेंड ठेवा आणि तिकडनं या पर्टिक्युलर झोनला ॲज अ टार्गेट पकडा. पण मार्केट जर गॅप डाऊन करू राहिला या रेजिस्टन्स झोनच्या खाली आणि त्याच्यात पहिली 15-20 मिनिटाची कॅन्डल जर ते कन्सिडर करते, तो ऑब्विसली वरच्या बाजूला प्रिव्हियस डेचा क्लोज हा तुमचा स्टॉप लॉस आणि टार्गेट जो जिथं ट्रॅप जो झाला होता तो टार्गेटच्या हिशोबाने करू शकतो. म्हणजे एकच लेवल जी आहे, आपल्याला लेवल्स लक्षात येतात की आपल्याला नेमकं कुठं ऍक्ट करायचंय. त्या ऍक्टच्या हिशोबाने समजा सोमवारी तुम्हाला हे लक्षातच नाही आलं, ऑब्विसली वेट करा, या पर्टिक्युलर झोनला प्राइस रीच करून द्या, या पर्टिक्युलर झोनला प्राइस रीच करून द्या. इथं तुम्हाला एक क्लीन कट रिव्हर्सल जे ट्रेड जे आहेत ते भेटण्याचे चान्सेस राहतील. समजा मला सकाळची व्हॉलेटिलिटी प्लेच करायची नाही, मी वेट करेन दुपारी 1-12 जेव्हा केव्हा प्राइस त्याच्या आसपास येणार आहे, एक छोटासा रिस्क घेऊन तिकडनं सेल ऑफ करेल. तिकडनं जर प्राइस जर येऊ राहिली तर मी तिकडनं बाईंग करेल. म्हणजे ह्या पण गोष्टी राहतील आणि इन केस गॅप जे आहे ते एक स्ट्रॉंगर डिमांड झोन्स आहेत, प्राइस या पर्टिक्युलर गॅपमध्ये आलेली आहे, थोडंसं आपल्याला एबीवर दिसतंय, तर हायर प्रोबेबिलिटी 70% चान्सेस या रिट्रेसमेंटचे चान्सेस तिथे राहणार, कारण गॅप्स आर प्लेइंग अन इम्पॉर्टंट रोल. नेक्स्ट जो झोन असणार आहे, समजा याला आपण प्राइस क्लिअर करू राहिली, तर नेक्स्ट जो सप्लाय झोन जो असणार आहे हो 60,700च्या आसपास असणार आहे. त्या सेक्शन्सला आपण व्यवस्थितरित्या फोकस करणं गरजेचं आहे आणि त्याचा जर तुम्ही व्यवस्थित त्या टॅग जर ठेवला, लक्ष जर दिलं, तर ऑटोमॅटिकली त्यावरनं तुम्हाला भरपूर प्रकार ही प्राइसची ऍक्शन जी आहे ती लक्षात येऊन जाते. विधानसभा तर भरपूर काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला इथं लक्षात येऊन जातात, म्हणून या दोन पॅरामीटर्स जे आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचे आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, आता समजा निफ्टी फिफ्टीचंच आपण जर पर्टिक्युलर अनालिसिस जर केलं तर काय इथे लक्षात येतं. निफ्टी फिफ्टीमध्ये चेक करा, तर ऑब्व्हियसली ऑलरेडी मार्केटने किती पॉईंटचं गॅप डाऊन केलं होतं, 236 पॉईंट का 204 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन केलं होतं. रिट्रेसमेंट त्याने मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स तिथं केली. रिट्रेसमेंट करताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा जो गॅप होता तो गॅप झाला होता, डिमांड झोन होता, बट इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट प्राइसने गॅप डाऊन केलं म्हणजे तिथं सेलर्सचा पर्स्पेक्टिव्ह होता. मग मार्केट वन फ्लो करेल का? हा, निगेटिव्ह न्यूज फ्लो राहील तर त्यावेळेस तो वन साइडेड फ्लो करू शकतो. पण बघा इथं किती ब्युटिफुली प्राइसने, इथं जर तुम्ही जर बघितलं किती ब्युटिफुल पद्धतीने प्राइसने इथं काय केलं. पहिला जो 15 मिनिटाचा जो सेलिंगचा जो पॉईंट होता, त्या सेलिंगच्या पॉईंटला टॅप केलं प्राइसने इथे. म्हणजे इथं ऑब्व्हियसली सेलर जे आहेत एकदम डॉमिनन्स होते, ते एकदम सेलिंग करत होते आणि त्या झोनला प्राइसने रिटेस्ट केलं. म्हणजे जेव्हा केव्हा प्राइस जर इथून फॉल जर करू राहिली, फॉल केल्यानंतर पुन्हा सपोर्ट आपल्याला 2 वेळेस त्याने दाखवला, 3 बार सारख्या किंवा बाईंग सारख्या कॅन्डल दाखवल्या आणि त्या झोनला गेल्यानंतर अगेन वरच्या बाजूला वीक आणि तिकडनं आपल्याला एक वन साइडेड फॉल जो आहे तो आपल्याला होता दिसतो. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही प्राइसला बघताय त्यावेळेस एक काम करत जावा, स्ट्रक्चर काय आहे प्राइसचं ते बघा. गॅप डाऊन मार्केट झालंय आणि गॅप डाऊन मार्केट होऊन जिथं मार्केट ओपन झालंय त्याच तिथं जर मार्केट सस्टेन होत नाहीये, तिथं बायरच्या दिशेमध्ये प्राइस स्ट्रॉंगर कॅन्डल दाखवत नाही, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे का तिथं सेलरचं डॉमिनन्स आहे आणि तिकडनं आपण जर काउंट आउट जर केला, प्राइसचा जो फॉल जर काउंट जर केला, तर ऑब्व्हियसली 100-150 पॉईंटच्या आसपास. म्हणजे मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी प्रत्येकासाठी राहते. मला जेव्हा फ्री टाइम आहे त्यावेळेसच मी ते काम करू शकतो. त्याच्यावरनं आपण जे आहे प्राइसला फोकस आउट करू शकत नाही. ही पण गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात जर दिल्या तर ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता इथं चेक करा, प्राइस जी आहे अगेन जर सिम्पली इथं जर मी लाईन जर ड्रॉ जर केल्या, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. अगेन जे इथे एक गॅप होता तिथनं प्राइसने गॅप डाऊन केला होता आणि त्याच झोनच्या आसपास जी ती प्राइस आपल्याला येताना दिसते. म्हणजे अगेन प्राइससाठी काय सिम्पल आहे, प्राइस जर गॅप डाऊन होऊ राहिली ह्या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये, चेक करा तिथं नेमकं काय होऊ राहिलं, पर्स्पेक्टिव्ह बघा, कन्सॉलिडेट करू राहिली का, तिकडनं बुलिश प्राइस ऍक्शन लोअर टाइम फ्रेम मध्ये होते ते चेक करा. जर मार्केट गॅप अप जर होऊ राहिलं तर इथं लक्षात ठेवा की मार्केटने इथं गॅप अप केलं होतं, म्हणजे हा एक सेलरचा झोन आहे. ह्या सेलरच्या झोनच्या आसपास प्राइस काय करते ते बघा. इन केस त्याला बी ब्रेक करू राहिली तर 25,800च्या आसपास प्राइसमध्ये काय बिहेवियर होतं, हा एक स्ट्रॉंगर सेलर झोन आहे, कारण मार्केटने इथे गॅप डाऊन केलं होतं. म्हणजे रिसेंट प्राइस ऍक्शनच्या स्विंगला जे आहे ते लक्ष द्या. हे अगोदरच्या दिवशी ठेवा, म्हणजे तुम्हाला क्लीन डायरेक्शनल ट्रेड जे आहे ते आयडिया तिथे येऊन जाईल. आता दुसरा महत्वाचा मुद्दा जे की स्पेसिफिक गोष्टी आहेत निफ्टी आय टी बाबतीत, जे की एआय मुळे निफ्टी आय टी मध्ये एक सेल ऑफ जो आहे तो आपल्याला होताना तिथे दिसतोय. पण काय होऊ शकतं आता ह्याला जर आपण इकडे लेट मी शो यू,
याला जर आपण मंथली टाइम फ्रेमच्या स्ट्रक्चरमध्ये घेऊन गेलो, काय दिसतं ओव्हरऑल ट्रेंड? कुठला ट्रेंड म्हणायचा या आयटी मध्ये? हेड अँड शोल्डर. नाही नाही नाही, हेड अँड शोल्डर नाही, ट्रेंड सर, ट्रेंड. मार्केट अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, अपट्रेंड. अपट्रेंड. अप ट्रेंड आहे. त्याच्यामध्ये हा एक हायर लो आहे. ओके. आणि त्याच हायर लोच्या आसपास अगेन जी ती प्राइस आपल्याला येताना दिसते. याच्यामध्ये जो ट्रेंड जो चेंज होऊ शकतो तो 28,000च्या झोनच्या आसपास होऊ शकतो इथे कुठेतरी. आता प्राइस जी आहे ती 32,681च्या आसपास आहे. आता मला सिंपल सांगा, इथं मी बाय करायला पाहिजे की सेल करायला पाहिजे? बाय करायला पाहिजे का मी ह्या पर्टिक्युलर झोनसाठी सेल करायला पाहिजे? आय थिंक सेल. इथं काहीच नाही केलं पाहिजे, कारण मार्केट किंवा प्राइस जी आहे एका रिस्पेक्टिव्ह झोनमध्ये आहे. ओव्हरऑल न्यूज फ्लो जो आहे तो निगेटिव्ह आहे. जर मला सेल जर करायचं आहे तर मी वेट करेल मंथली टाइम फ्रेमच्या हिशोबाने, जेव्हा केव्हा प्राइस जी आहे ती 27,500च्या खाली ज्यावेळेस क्लोज करेल त्यावेळेस मी वेट करेल. किंबहुना जर बाईंग जर करायची तर ह्या झोनच्या आसपास मी प्रॉपरली एक रिस्क रिवॉर्ड जो आहे तो डिपेंड ठेवेल. पण एक्झॅक्टली ह्या झोनच्या आसपास नाही, थोडासा खाली 22,500 ते 25,000च्या आसपास प्राइस येऊ राहिली, तिकडनं मला लोअर टाइम फ्रेम मध्ये एक रिव्हर्सलचे चान्सेस दिसत आहेत. तर त्याकडे मी तिथं लक्ष देईल. म्हणजे काय, सिंपल पद्धतीने एक्झॅक्टली त्या झोनच्या आसपास मला बाईंगच नाही करायची, मला थोडंसं खालच्या स्ट्रक्चरच्या हिशोबाने. इथं बघा, इथं प्राइसचे वीक होते, म्हणजे ह्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास जे आहे ते स्ट्रक्चर बघणं गरजेचं आहे. मग नायदर बाय नायदर सेल, कारण लास्ट टाइम इथं वीक जो आहे तो प्राइसने केला होता या पर्टिक्युलर झोनच्या आसपास इथं. ओके. तिकडनं रिकव्हरी केली होती. एवढी वीक करून सुद्धा रेड कॅन्डल जर होऊ राहिली म्हणजे ऑब्व्हियसली इकडले जे लोक जे असतील त्यांचे जे स्टॉप लॉसेस जे प्लेस जे असणार आहेत ते स्टॉप लॉसेस काढण्याकरता प्राइस येऊ शकते. आणि त्या केसमध्ये मंथली टाइम फ्रेम मध्ये मला जर अशा पद्धतीची एखादी जर कॅन्डल जर दिसते ज्याला वीक आहे खालच्या बाजूला, जे नाही की खालच्या बाजूची लिक्विडिटी जर घेतलेली, एस एल जर घेतलेले हे लॉंग प्लेयरचे, लॉंग टर्म वाल्यांचे, तर ऑब्व्हियसली ह्या झोनच्या आसपास ऑपॉर्च्युनिटीला शोधणं गरजेचं आहे. म्हणजे हा नेट नो ट्रेड झोन आहे, कारण ऑलरेडी इथं प्राइसने पहिल्या अटेम्प्टला, इथं दुसऱ्या अटेम्प्टला, आता हा तिसऱ्या अटेम्प्टला जर बाईंग येऊ राहिले तर ऑब्व्हियसली इग्नोर करा, त्याच्याकडे फोकस नका करू. जनरली तुम्हाला जर ट्रेड करायचं आहे तर सेकंड टाइम प्राइस ज्यावेळेस त्या झोनच्या आसपास जाते त्यावेळेस त्या पर्टिक्युलर सेक्शनला जे आहे ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करा. इन बिटवीन जे आहे तिथं घुसत जर तुम्ही बसले तर ऑब्व्हियसली तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जे आहे ते हिंग होण्याचे चान्सेस राहणार आहेत. म्हणजे काय, इथं मी जर सांगायचं झालं तर हा एक शॉर्ट टर्म सपोर्ट आहे, बट ह्या शॉर्ट टर्म सपोर्टमध्ये ज्यावेळेस हा पहिला जो बाउन्स झाला होता त्यावेळेस सेकंड टाइम प्राइस ज्यावेळेस आली होती त्यावेळेस तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी इथं होती, ओल येतो. आता तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी नाही, इथं तुम्हाला माहीतच नाहीये की प्राइस जी आहे परत अगेन जी सेलिंग जी हीच पर्टिक्युलर कॅन्डल एवढी मोठी पण होऊ शकते, कारण न्यूज फ्लो जो आहे तो निगेटिव्ह. म्हणून जनरली तुम्हाला जर सपोर्ट पशी बाय करायचा आहे किंवा रेजिस्टन्स पशी जर सेल करायचं आहे, तिथं ऑपॉर्च्युनिटी हमेशा जी आहे ती सेकंड वेळेस ज्यावेळेस प्राइस येते त्या झोनच्या आसपास रिटेस्टला त्यावेळेस बाईंग करा. ज्यावेळेस सेलिंगसाठी ज्यावेळेस प्राइस त्या दुसऱ्या वेळेस येते त्यावेळेसच सेलिंगचा प्रयत्न करा. भलेही तो 5 मिनिटाचा टाइम फ्रेम असेल, भलेही तुमचा तो 15 मिनिटाचा टाइम फ्रेम असेल, भलेही तो तुमचा 35 मिनिटाचा टाइम फ्रेम असेल, भलेही तो 75 मिनिटाचा टाइम फ्रेम असेल. ह्या टाइम फ्रेम मध्ये जेव्हा केव्हा प्राइस ही दुसऱ्या वेळेस त्या झोनच्या आसपास येते त्यावेळेस सेल करण्याचा प्रयत्न करा. दुसरा महत्वाचा मुद्दा, अगोदर डिफाईन करा की मला त्यामध्ये रिस्क किती घ्यायची आहे. त्या रिस्क वरती जो आहे तुमचा तो हिसाब जो आहे तो होणार आहे. आणि त्याचबरोबर रिवॉर्ड जो आहे मिनिमम 2 टाइम जो आहे तो रिवॉर्ड घ्या. आता दुसरा महत्वाचा, पोझिशन सायझिंगचा एक हिशोब जो आहे तो लोक जे मिस करतात ते तुम्हाला मी इथं सांगतो. समजा माझ्याकडं 50,000 रुपयांची कॅपिटल आहे. ओके. पोझिशन सायझिंग जी ती लक्षात येणं सगळ्यात महत्वाचं आहे, तो पॉइंटर आहे. आणि हे समजून घ्या, तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल. 50,000ची कॅपिटल आहे. निफ्टीचा एक लॉट जो आहे तो 65 क्वांटिटीचा आहे. ओके. 65 क्वांटिटीचा तोचा लॉट आहे. समजा मला याच्यामध्ये मला 50,000 कॅपिटलच्या फक्त 1%ची रिस्क घ्यायची. 1%ची रिस्क म्हणजे ती झाले 500 रुपये. 2%ची रिस्क म्हणजे ते झाले माझे 1,000 रुपये. ओके. जर मला इंट्राडे ट्रेड करायचं आणि इंट्राडे ट्रेडमध्ये मला 1% ची रिस्क घ्यायची किंवा 2%ची रिस्क घ्यायची, डिपेंड राहील. एक लॉट क्वांटिटी किती आहे? 65. त्या 500 रुपयाची जर मला इथं जर रिस्क जर घ्यायची आहे तर ऑब्व्हियसली मला किती पॉईंटचा स्टॉप लॉस घ्यावा लागेल याच्यामध्ये एका लॉटसाठी?
ऑलमोस्ट इथं मला जो स्टॉप लॉस जो माझा एसेल जर राहणार आहे, जो स्टॉप लॉस मला जो घ्यायचा राहणार आहे, तर 500 म्हणल्यावर ऑलमोस्ट किती पॉईंटचा, 8 to 10 पॉईंटचा मी स्टॉप लॉस जो आहे तो एसेल घेऊ शकतो. बरोबर, म्हणजे माझा एका लॉटच्या अगेन जो आहे, माझा रिस्क जे राहणार आहे 8 पॉईंटच्या हिशोबाने ते 500 रुपयांच्या आसपास राहणार. म्हणजे जरी माझा लॉस झाला तर 500 रुपये त्यामध्ये जातील आणि टोटल कॅपिटलचा फक्त किती आहे, 1%. म्हणजे तुम्ही भावनिक होणार नाही. ओके. समजा मी तिथं 8 ते 10 पॉईंट ऐवजी मी प्रॉपरली वेट केलं, मला रिस्क फक्त 4 पॉईंटची आहे. माझा एस एल किंवा स्टॉप लॉस जो आहे फक्त 4 पॉईंटचा आहे. मग त्या केसमध्ये मी किती लॉट्स घेऊ शकतो? एक लॉटसाठी मी 8 ते 10 पॉईंटचे रिस्क घेत होतो. समजा माझा जो स्टॉप लॉस जो आहे तो फक्त 4 पॉईंट झाला. मग किती नंबर ऑफ लॉट्स होतील माझे? दोन लॉट. ऑलमोस्ट 3 लॉट्स होतील. ओके. कारण त्याच्यामध्ये तुमचं रिस्क जे आहे ते 4 पॉईंटचं आहे. पण जे टार्गेट तुम्हाला डिफाईन करायचंय ते टार्गेट हमेशा लक्षात ठेवा की 8 ते 10 पॉईंटचं जर तुम्ही रिस्क घेताय त्याच्यात डबल किंवा ट्रिपल तुम्हाला टार्गेट ठेवावं लागेल. म्हणजे मिनिमम 22 पॉईंट्स टू मॅक्झिमम 75 पॉईंटच्या हिशोबाने तुम्ही टार्गेट्स घ्यायला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की जर मी 50,000ची कॅपिटल माझ्या अकाउंटमध्ये ठेवली त्याच्यामध्ये मी फक्त 1%च रिस्क घेतलं पाहिजे, म्हणजे 500 रुपयांचं. जर मी रिस्क जर घेतो तर 8 ते 10 पॉईंटचा एस एल आहे 500 रुपयाच्या लिमिटमध्ये. मग क्वांटिटी 65, 10 पॉईंट म्हणजे 650 पॉईंट रुपये झाले. पण मला 8 पॉईंटच्याच हिशोबाने करायचं, म्हणजे तेवढं हिट झालं माझं. टर्मिनल क्लोज केलं गेलं पाहिजे, मी कुठल्या पद्धतीने भावनिक नाही आलं पाहिजे. पण मी जर एकदम परफेक्ट आहे तर त्या केसमध्ये मला 22 ते 75 रुपयांचा रिवॉर्ड जो आहे तो भेटला पाहिजे, जर माझ्या फेवरमध्ये प्राइस किंवा ती ओव्हरऑल ती गोष्ट जर जाऊ राहिली तर. दुसरं महत्वाचं, माझा जर स्टॉप लॉस फक्त 4 पॉईंटचा येऊ राहिला तर त्या केसमध्ये 3 लॉट्स राहतील आणि त्याच्यामध्ये माझं 3 लॉट्सच्या हिशोबाने 12 पॉईंटचा एसएल होऊन जाईल 3 लॉटसाठी. म्हणजे जरी माझा स्टॉप लॉस हिट झाला तर तो 800 रुपयांच्या आसपास जाईल. अगेन तो 1% जो तुम्ही प्री डिफाईन केला होता तो 800 पर्यंत तो जाऊ राहिला, म्हणजे ऑलमोस्ट 1.3 और 1.4% ऑफ टोटल कॅपिटल. पण याचा फायदा काय होतो, तुम्ही इमोशनल नाही होत, भावनिक नाही होत. जेव्हा केव्हा ट्रेडमध्ये घुसता त्यावेळेस तुम्ही इमोशनल नसता, तुम्हाला माहित असतं की बाबा मला कुठून एक्झिट व्हायचंय. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हे पण गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की 50,000च्या कॅपिटलच्या फक्त तुम्ही किती रिस्क घेतलीये, 1% किंवा 1.2% रिस्क घेतली. म्हणजे साधारण तुमचे जर जायचे असतील तर 780 ते 800 रुपये तिथे जातील. पण तुम्हाला जर रिवॉर्डचा जर हिशोब जर करायचा झाला तर त्या रिवॉर्डच्या केसमध्ये तुम्हाला 1,500 रुपयांपासून ऑलमोस्ट 4500 रुपयापर्यंत जो आहे तो रिवॉर्ड आपल्याला भेटणार आहे. हे जर गोष्ट जर करायची तर त्यामध्ये एक लक्षात ठेवा, तुमचा जो स्टॉप लॉस जो आहे तो सिस्टीममध्ये एंटर करून ठेवणं गरजेचं आहे. एंट्रीसाठी प्रॉपरली वेट करणं गरजेचं आहे. तिथं कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही, प्रॉपरली वेट ऑन करायचं की नेमकं प्राइसमध्ये काय जे स्ट्रक्चर जे चाललंय त्या स्ट्रक्चरच्या हिशोबाने. दुसरा महत्वाचा मुद्दा, जी तुम्हाला एंट्री करायची, मी अगोदर सांगितलं प्राइस फॉल झाली, कन्सोलिडेट झाली, थोडासा बाउन्स आला, सेकंड टाइम प्राइस येऊ राहिली, ह्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास मला एंट्री करायची बँक साईडला. ऑब्विसली छोटासा रिस्क आणि तिकडनं प्रिव्हियस स्विंग हाय किंवा त्याच्यावरती निगेटिव्ह हाय, हा माझा टार्गेट T1 आणि टार्गेट T2च्या हिशोबाने जाऊ शकतो. ही जर थिंकिंग, ही जर अप्रोच ठेवली तर ऑटोमॅटिकली होऊ शकतं. सेम वे प्राइस जी आहे मार्केट मॉर्निंग पासून फॉल होत होतं, राईज करत करत त्या झोनच्या आसपास येऊ राहिलं, मार्केटने फॉल केलं होतं म्हणजे सेलर आहे. ऑब्विसली मला इथं सेल करायचं आहे. एक छोटासा स्टॉप लॉस आहे. प्रॉपरली मी प्राइस ऍक्शनला डिकोड करून विथ हेल्प ऑफ कॅन्डलस्टिक्स, प्राइस ऍक्शन इंडिकेटर्स आणि त्यानंतर तिथं अगेन ह्या झोनला जे येते टार्गेट करू शकतो. एक छोटासा स्टॉप लॉस जर हिट झाला तर मला त्याचं काही वाटणार नाही. ही जर अप्रोच, ही जर थिंकिंग जर तुम्ही जर तिथं ठेवली तर ऑटोमॅटिकली तुम्ही एक चांगल्या दिशेमध्ये, चांगल्या डायरेक्शनमध्ये जे आहे ते प्राइसच्या रिवॉर्डच्या सेक्शनला जे आहे ते फॉलो करू शकता. समजलं की ही गोष्ट? म्हणून कॅपिटल तुमची किती आहे त्या कॅपिटलच्या फक्त आणि फक्त 1%च रिस्क घ्या, जास्त रिस्क घेऊ नका. समजा मी 50,000च्या कॅपिटलला 10,000 रुपयांची जर रिस्क घेऊन राहिलो म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की जर 10,000ची मी तिथं जर रिस्क जर घेतो तर 20% ऑफ कॅपिटल माझं रिस्कमध्ये, म्हणजे माझे जर 4 ट्रेड जर फेल जर झाले तर हे पूर्ण कॅपिटल काय होणार, झिरो होऊन जाणार. सगळ्यात महत्वाचा मुद्दा ट्रेडिंगमध्ये हा आहे की कॅपिटल प्रिझर्वेशन आहे. तुमची जर कॅपिटल ॲज इट इज जर राहिली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटण्याची सगळ्यात जास्त चान्सेस राहतील. दुसरा महत्वाचा मुद्दा इथं हे पण लक्षात ठेवा, जे ट्रेड जे आहेत, मी नंबर ऑफ ट्रेड जितके कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करताल किंवा मी करेल
तेवढे तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या बेस्ट पद्धतीने होण्याची शक्यता राहील. तुम्ही एक चांगल्या पद्धतीच्या रिस्क रिवॉर्डला हे करता. दुसरा महत्वाचा मुद्दा, जेव्हा प्राइस जी ती सेकंड टाइम त्या झोनच्या आसपास येईल त्यावेळेस तुम्ही ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. तिकडनं प्राइस तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा रिवॉर्ड जो होतो देईल. कारण इनिशियली जे नॉईज जो होतो त्या नॉईजमध्ये जर तुम्ही घुसण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तिथं फसण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस राहतील आणि तिथनं तुम्ही दूर राहणं सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या लक्षात